हरे कृष्णा. तर तुकाराम बीज म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी वैकुंठ गमन, वैकुंठ प्रस्थान केलेला दिवस. तर आपण काही संक्षिप्त रूपामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची शिकवण पाहण्याचा प्रयत्न करू. तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला म्हणत आहेत, ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातन. हे अर्जुना, हे जे जीव आहेत हे माझे अंश आहेत. मम इव अंश, निश्चित माझे अंश आहेत. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो हृदयेशी अर्जुन तिष्ठती. हे अर्जुना, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. आणि ते म्हणत आहेत, अहम बीज प्रदपिता, आणि मी त्यांचा परमपिता आहे. आणि ज्यावेळी एखादा पिता आपली लेकरं, आपली मुलं, आपले पुत्र या भौतिक जगतामध्ये खितपत आहेत, दुःखी आहेत, संघर्ष करत आहेत, हे पाहतात, त्यावेळी ते स्वतः इथे येतात आणि अर्जुनाला माध्यम करून ते आपल्या सर्वांना सांगत आहेत, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. केवळ मला शरण या. आणि याने काय होईल? यद गत्वा न निवर्तन्ते तद धामम परमम मम. आणि तुम्ही माझ्या धामाला, स्वगृही वैकुंठाला परत याल. आणि हा संदेश घेऊन काही वेळा भगवंत स्वतः येतात आणि काही वेळा त्यांचे शुद्ध पार्षद, शुद्ध भक्त जसे जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे येतात. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगत आहेत की ते कुठून आले आहेत. ते म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठातून आलो आहोत भगवंतांचा संदेश घेऊन. आणि ते सांगत आहेत, जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. जे जे आपल्याला माहीत आहे, गीता भागवत करती श्रवण. गीता भागवत याचे जे उपदेश आहेत, जे आपण शुद्ध भक्त आध्यात्मिक गुरु यांच्याकडून जे ज्ञान, दिव्य ज्ञान संपादन केलं आहे, ते इतरांना सांगा आणि त्यांना शहाणं करा. ते दुर्बुद्ध आहेत त्यांना सुबुद्ध करा. आणि मग काय तर आपण स्वगृही वैकुंठ धावी परत जाऊ. जाऊ देवाचे या गावा, देव देईल विसावा. वैकुंठ, कुंठ म्हणजे चिंता, पण ज्या ठिकाणी चिंता नाही, विसावा आहे, अशा वैकुंठ धामाला आपण परत जाऊ, हे तुकाराम महाराज सांगत आहेत. आणि तुकाराम महाराज हेही सांगत आहेत की या भक्ती मार्गामध्ये काही अडथळेही आहेत. जसे निर्विशेषवादी, शून्यवादी, भगवंतांना आकार नाही आहे, भगवंत निराकार आहेत, निर्गुण आहेत, ते व्यक्ती नाही आहेत, असे काही अडथळे आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. ना ऐकावे तयाचे ते बोल, भक्तिविना फोल ज्ञान सांगे. केवळ भक्तीनं भगवंतांना जाणता येतं. भक्त्या माम अभिजानाती. भगवंत हे भक्तवत्सल आहेत, ना की ज्ञानवत्सल, ना की ध्यानवत्सल, भक्तवत्सल आहेत. आणि म्हणून भगवंतांशी एकरूप होणं, भगवंत बनणं ही जी इच्छा आहे, हे पतन आहे, हे तुकाराम महाराज सांगत आहेत. ते म्हणतात, राया विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकाचे राशी तुका म्हणे. भगवंतांशी एकरूप होण्याची जी इच्छा आहे ते पतन आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपाद सांगतात, टू बिकम वन विथ द गॉड इज ऑल्सो फॉलन कंडिशन. कारण त्या ठिकाणी कृष्ण भावना नाही आहे, भक्ती नाही आहे. म्हणून श्रील प्रभुपाद एका पत्रामध्ये लिहितात, इफ यू फील इंडेटेड टू मी देन प्रीच व्हिगरसली लाईक मी. जर तुम्ही माझे काही देणं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्यासारखाच प्रचार करा,
आणि संत तुकाराम महाराज ही तेच सांगत आहेत. ते म्हणत आहेत, पिटू भक्तीचा डोंगारा. हे जे भक्तीचं ज्ञान आहे, हा भक्तीचा प्रचार अशा पद्धतीनं करू. पिटू भक्तीचा डोंगारा, कळी काळाशी येईल दरारा. हा जो कली आहे ह्याची घुसखोरी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, आध्यात्मिक संस्थांमध्येही आहे आणि भक्तीमध्येही होत आहे. तर तुकाराम महाराज म्हणत आहेत की अशा पद्धतीनं प्रचार करू की जो कळी आहे त्यालाही हादरा बसेल, दरारा बसेल. म्हणून भक्ती मार्गाचा प्रचार अशा पद्धतीनं करू की प्रत्येक जण सुबुद्ध होईल आणि वैकुंठ प्राप्ती करण्यासाठी पात्र होईल. म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन करताना आपल्या सर्वांना फार मोलाचा सल्ला देत आहेत. ते म्हणत आहेत, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हेची आमची तुमची भेटी, येथून या जन्म तुटी. हे जे जन्म मृत्यूचे चक्र आहे ते इथंच तुटत आहे. कारण का तुकाराम महाराज सांगत आहेत, अखंड चिंतन विठोबाचे. जो व्यक्ती विठ्ठल भगवान श्रीकृष्ण यांची शरण घेतो तो या मृत्यू संसार सागरातून अगदी अलगद त्याची मुक्तता होते. आणि याची पुष्टी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये करत आहेत. ते म्हणत आहेत, अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. जो व्यक्ती माझी शरण घेतो त्याला मी या मृत्यू संसारातून अगदी अलगद उचलतो. आणि तुकाराम महाराज सांगत आहेत, ज्यांना वैकुंठ प्राप्ती करून घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ते म्हणत आहेत, येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी. केवळ विठ्ठल कृष्ण यांचा नाम जप करा. आणि ते म्हणत आहेत, राम कृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. केवळ राम कृष्ण या नामाचा जप करा. भगवंतही तेच सांगत आहेत भगवद्गीतेमध्ये, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता. केवळ केवळ सतत माझं कीर्तन करा. कीर्तनीय सदा हरी. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. अखंड चिंतन विठोबाचे, रामकृष्ण मुखी बोला. म्हणून शास्त्रही तेच सांगत आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम इव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. हरीचं नाव हरीचं नाव हरीचं नाव हे केवळ एकच माध्यम कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं आहे. इतर कोणताही उपाय नाही, कोणताही उपाय नाही, कोणताही उपाय नाही. म्हणून हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचं उच्चारण करून पवित्र भगवन नामाचा नामजप करून जगद्गुरू तुकोबारायांनी जसं वैकुंठ प्रस्थान केलं तसं आपणही वैकुंठ प्रस्थान करू. जगद्गुरू श्रील तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.